महात्मा ज्योतिराव फुले, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, त्याच्यावर तो बंड करून उठणार नाही म्हणून तुम्हाला आम्हाला त्यांनी बंडाची जाणीव करून दिली आणि इथली न्याय व्यवस्था काही काळची रचवण झाली. माझ्या मागण्यांनी मागू कुणाकडे इथली संसद देखील हिजड्यांची हवेली झाली हे सांगण्याचं सामर्थ्य फक्त लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखनातून केले. जगेंतर देशासाठी आणि मरेंतर देशासाठी हा संदेश ज्या महामानवाने दिला ते आपले आदर्श राष्ट्रपिता लहुजी वस्ताद साहेब यांना त्यांचं सर्व महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि आपण सगळेजण अत्यंत ताकदीने आणि आक्रमकपणे उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो. आज महिलांची लेकरं शाळेत गेली पाहिजे म्हणून शाळा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्थेचं जाहीर केलं ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि राज्याचे माजी पाणीपुरवठा स्वच्छता आणि पालकमंत्री आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोरे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल प्रथमतः आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. मित्रांनो, लहुजी सेनेच्या वतीने आणि आपल्या सर्व मातंग बांधवांच्या वतीने आपण जो मोर्चा आयोजित केलेला आहे त्या मोर्चाची पहिली मागणी काय? साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतोय, गेली 10-15 वर्ष मातंग समाज रस्त्यावर उतरून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून मागणी करतोय. कोणताही मोर्चा नाही, कोणताही आंदोलन नाही, तरी तुम्ही सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार देता, तरी तुम्ही लता मंगेशकरांना भारतरत्न पुरस्कार देता. अरे ज्या अण्णाभाऊ साठेने 1960 साली देशाच्या सीमा ओलांडून रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला आणि रशियामध्ये मराठीतून पोवाडा गात असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांगतात, अरे रशियातल्या लोकांना मराठीतून तुम्हाला हा पोवाडा ऐकावा लागतोय, मराठीतून तुम्हाला माझं भाषा ऐकावं लागतं, ह्याच्यापेक्षा मोठं पण हे मराठी भाषेसाठी कोणता गौरव असू शकतो हे अण्णाभाऊ साठेंनी त्या काळामध्ये आणि त्या अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून जर आम्हाला सातत्याने रस्त्यावर उतरावं लागत असेल तर माझी या ठिकाणच्या मातंग समाजाला विनंती आहे, अरे ठेवायच्या सरकारवरती आणि आम्हाला गरज नाही तुमची. या पुढच्या काळामध्ये मातंग समाजाच्या वस्तीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असेल, जिथं फोटो असेल, या पुढच्या काळामध्ये भारतरत्न विश्वरत्न महामानव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणून आम्ही लिहायला सुरुवात करू आणि आम्ही जाहीर करू की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न नाही, जगाला त्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणून पदवी दिलेली आहे आणि म्हणून क्रांतिपिता लहुजी वस्ताद साहेबांची लेकरं म्हणून या पुढच्या काळामध्ये आपणच अण्णाभाऊ साठे यांचा उल्लेख करत असताना भारतरत्न सोडत विश्वरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे हा उल्लेख या काळामध्ये आपण करावा अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. मित्रांनो, दुसरी मागणी आपली आवाकड्याची आहे, त्या संदर्भात राज्याच्या सभागृहामध्ये जरी भूमिका मांडली, ज्यांना शब्दप्रमाणे अभ्यासू नेते म्हणून ओळखलं जातं त्या आदरणीय ढोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्यापेक्षा अधिक ताकदीने आणि अधिक प्रभावी अभ्यासपणाने आपल्याला या ठिकाणची भूमिका मांडणार आहेत, त्यामुळे मी त्यामध्ये अधिकचा वेळ घेत नाही. फक्त माझी विनंती एवढीच आहे मित्रांनो, आज आपण येताना अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला तिथं हार घातला. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला हार घालत असताना 4 लोकांना उभारायची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी नाही. ह्याच्या एवढं मोठं अपमान मातंग समाजाचा कोणता असू शकतं? ज्याने तो पुतळा उभा केला, ज्याने तो पुतळ्यासाठी संघर्ष केला त्या बांधवांचे मी मनापासून आभार मानतो. पण या शहरातल्या कायदा सुव्यवस्थेने, या शहरातल्या नगरपालिकेने अण्णाभाऊ साठेंचा पुतळा कोपऱ्यात बसवून त्या चौकाला साधा अण्णाभाऊ साठेंचं नाव नाही.
ज्या ठिकाणी तो अण्णाभाऊ पुतळे गेल्या 15 वर्षामध्ये त्या चौकाला अण्णाभाऊ साठेंचं नाव देण्याचं सुद्धा पाप ह्या प्रशासनाला त्या ठिकाणी वास्तविक ज्या गाळ्यावरती त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे ते नगरपालिकेचे गाळे आहेत. त्या गाळ्याला सुद्धा साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुल हे नाव दिलं पाहिजे अशी सुद्धा मी या ठिकाणी मागणी आपल्या व्यतीत करतो मित्रांनो. आणि या ठिकाणी प्रशासनाला मी विनंती करणार आहे आणि सांगणार सुद्धा आहे येणाऱ्या 1 ऑगस्ट 2025 ला तुम्ही जे कराल ते कराल, पण ज्या ठिकाणी हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे त्या ठिकाणी जाऊन लहुजी पॅंथर सेनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे विश्वरत्न अण्णाभाऊ साठे चौक हा मी त्या ठिकाणी जाहीर करणार आहे आणि ज्या ठिकाणी बोर्ड लावणार आहे एवढं सुद्धा या ठिकाणी ठरतो मित्रांनो तुम्हाला सांगतो. आमची 4थी मागणी आहे वाळू उपसा बंद करून घरकुलांना दिला पाहिजे. सर मी या ठिकाणी आपल्याला अभिमानाने सांगतो की लहुजी पॅंथर सेनेच्या वतीने गेल्या 2 महिन्यापूर्वी पहिला आक्रमक मोर्चा पंचायत समितीवर निघाला आणि 160 ब्रास वाळू तहसीलदार कंचे साहेब आणि मला त्यावेळेस पी.आय. खंडाळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये लहुजी पॅंथर सेनेच्या हस्ते वाळू वाटप करण्याचं महाराष्ट्रामध्ये पहिलं काम जर कुठे झाले असेल तर ते फक्त आणि फक्त सांगोला तालुक्यामध्ये झालेला आहे मित्रांनो. हा सुद्धा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट. व्यवस्था बदलायला लागलेले नवीन अधिकारी आलेले आहेत. मी त्याला सुद्धा विनंती केली त्या दिवशी की साहेब वाढपी आपला असला तर दलित समाजाच्या पदरात जास्त पडेल असं आम्हाला खात्री आहे. आणि म्हणून घुगे साहेबांना सुद्धा विनंती आहे तहसीलदार साहेब खडसे साहेबांनी सातत्याने मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवलेली होती. परंतु वाळू उपसणारे ज्या नदीला आई म्हणून एखाद्या बाजूला महाराष्ट्राचं देशातलं सरकार गंगा आणि आई म्हणून तिची स्वच्छता करण्याचे आणि तिथे समृद्ध करण्याचे काम करते त्याच आईला उपासण्याचं काम जर वाळू माफिया कोणी करते आणि माझ्या दलित बांधवांना जर त्या ठिकाणी वाळू उपलब्ध होत नाही तर त्याला सुद्धा भविष्याच्या काळामध्ये आक्रमकतेने उत्तर देण्याची जबाबदारी या पुढच्या काळामध्ये पोलीस प्रशासनाने करावी अशी सुद्धा मी या ठिकाणी नम्रपणाने आपल्याला विनंती करतो. कारण सुनीलभाऊ कांबळेची हत्या होत असताना हत्या झाल्याने अनेक महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आक्रमक आंदोलन सुरू झाली. त्या काळामध्ये मित्रांनो घटना जरी वाईट असली घटनेमध्ये न्याय देण्याची भूमिका जरी घेतली असली आपण तरी मला या ठिकाणी अभिमान वाटतो सर 21 लाख रुपये एवढा निधी सुनील कांबळेच्या कुटुंबाला उपलब्ध करून देण्यामध्ये आम्हाला यश आलं हे माझ्या मातृ समाजाचं चळवळीचं यश या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. अनेक हत्या झाल्या परंतु त्या कुटुंबाला आर्थिक न्याय देण्याची भूमिका ही त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी घेतली होती. बुद्धवर्षी सुरेंद्र काळामध्ये ती पहिल्यांदा भूमिका मांडली आणि आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी अग्रेसिव्ह होण्याची त्या ठिकाणी मागणी केली. मी सर्वांना विनंती करणार आहे त्या काळामध्ये मंगळवेळा उपविभागीय अधिकारी मान्य गायकवाड साहेबांनी आम्ही त्यांच्यावरती बरेचसे हल्ले केले. तर तपास अधिकारी म्हणून काम करत असताना सुनील कांबळेच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. तुमच्यावरती जर दबाव असेल तर आम्हाला सांगा आणि रस्त्यावरती तो उभा करू तर त्याला न्याय देऊ. आणि हे सगळे करत असताना त्याने सुद्धा त्या ठिकाणी मला ते साहेबांचं डवळे साहेबांचं सुद्धा पुस्तक नंबर 500 आहे त्यावेळेला मदत करण्याची भूमिका आणि न्याय देण्याची भूमिका घेतली. काल परवा आंदोलनाच्या निमित्ताने त्यांचा फोन आला की हे आंदोलन शांततेत पार पडलं पाहिजे. मी सांगितलं साहेब तुमच्या लोकांनी जर शांततेत सहकार्य केलं तर आम्ही सुद्धा शांततेत आंदोलन करा. आमचा उद्देश हा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणं हा आहे. परंतु हे सगळं करत असताना आम्हाला जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याला सुद्धा जशाच त्याचं उत्तर देण्याची जबाबदारी या पुढच्या काळामध्ये मात्र समाजाची राहील. आणि त्याने सुद्धा सहकार्य केलं त्यामुळे त्यांच्याशी मनापासून आभार मानतो. आणि आदरणीय रोहन साहेबांना विनंती करणार आहे की साहेब 2022 साली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळासाठी 1000 कोटीची तरतूद झाली. त्या ठिकाणी राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि पंडित साहेबांनी त्यावेळेला सभागृहामध्ये सांगितलं की महाराष्ट्रातल्या मातंग समाजासाठी 25,000 घरकुल आम्ही राखीव करू. ते 25,000 घरकुल गेले कुठं
हा सुद्धा प्रश्न मला आपल्या माध्यमातून या विभागाला विचारायचं. म्हणून माझी पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती आहे की आपल्या तहसीलला बीडीओ साहेबांना आपण कधी कधी प्रश्न आम्ही विचारलेला आहे, तुम्ही सुद्धा आपल्या माध्यमातून विचारलं पाहिजे की जे 35,000 घरकुल मातोश्री समाजासाठी आरक्षित झाले त्या 35,000 सांगोला तालुक्यामध्ये किती झाले याचा सुद्धा उत्तर आपण या ठिकाणी प्रशासनाला विचारायला पाहिजे मित्रांनो. म्हणून माझी आपल्या बांधवांना विनंती आहे की अवघडचं आरक्षण असो याबद्दल अनेक भावंडांना आमच्या भाग दुखणं लागलं, त्याला काय दुखणं व्हायला लागलं मला कळत नाही. थोरल्या भावाला इतका त्रास व्हायला लागलाय. अहो तुम्ही समाजामध्ये चुकीची व्यवस्था किंवा चुकीच्या बातम्या पसरू नका. अवघडचं आरक्षण साध्या भाषेमध्ये आदरणीय सण सांगणार आहे, परंतु मी तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये एवढं सांगेन की 4 भावांना शेतकरी भाकर देण्याची व्यवस्था करणं म्हणजेच अवघड आरक्षणामध्ये करणं ही व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. जो भाऊ त्या ठिकाणी एकटा 3 पैसे हातोय त्याला 3 चक्कर एकट्यालाच लागते, त्यालाच जरा वाईट वाटायला लागलंय. पण तू किती बाजारात तिथं आडवा पड, पण हे आरक्षण घेतल्याशिवाय या महाराष्ट्राचा मात्र समाज राहणार नाही एवढंच आम्हाला सांगतो. आणि आजपर्यंत तुम्ही आमच्या जीवावर पदार्पण केलंय तर हिंमत असेल तर आता आमच्या मागे येऊन बघा, तुम्हाला सुद्धा न्याय मिळून जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय ऋषी, जय अण्णाभाऊ साठे.